सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. कसं करतात ते स्वस्ती वाघ खाली. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुकता. भाई हम तो शुरू होते ही खत्म हुआ यार. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? चांगलेच असतील, पण तरीही तर तुमच्या सर्वांचं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी जस्ट न्यू यूट्यूबचं चॅनल ओपन केलेलं आहे. सो त्यावर मी ठरवलं की आता व्लॉगिंग वगैरे चालू करायचं. मोस्टली त्याच्यात डान्सचे व्हिडिओज असतील, जे की तुम्हाला माहिती आहे की मी माझी अकॅडमी आहे आणि मी डान्स क्लास चालवतो वगैरे वगैरे. 4 ते 5 वर्ष आले त्या गोष्टीला. पण आता मी ठरवलं की कुठेतरी आपण व्लॉगिंगही चालू करूयात. तर या चॅनलवर तुम्हाला मोस्टली डान्सचे व्हिडिओज पाहायला मिळतील. नवीन गोष्टी, नवीन जागा एक्सप्लोअर करणार आहे मी. तर त्यानुसार त्याचेही ब्लॉग येतील. काही प्रँक्स व्हिडिओ असतील आणि भरपूर सारे. आणि जसं की बऱ्याच गोष्टी जणांना माहिती आहे की मी कुकिंगही चांगलं करतो, तर त्याच्यामुळं कुकिंगचेही व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. तर आजचं असं व्लॉग असं करायचं असं काही ठरवलं नव्हतं, पण म्हटलं व्लॉगिंग चालू करतोय तर का नाही बाप्पांच्या पहिल्या व्लॉगपासून चालू केलं पाहिजे. तर हा माझा पहिला व्लॉग असणार आहे. अजून मला व्लॉगिंगचं किंवा यूट्यूबच्या गोष्टीशी, यूट्यूबशी रिलेटेड असं काही खास माहिती नाही आहे, पण मी शिकतोय. आणि तुम्हालाही काही कंटेंट सुचवायचे असतील मला, तर मला प्लीज सजेस्ट करा. मी त्याचेही व्लॉग करेल आणि तुम्हाला एंटरटेन करण्याचा पूर्ण प्रयत्न माझा असेल. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी माझ्या घरचा बाप्पा कसा बसवतोय किंवा बाप्पाची प्राणप्रतिष्ठा कशी करतोय ते मी दाखवणार आहे. आता प्राणप्रतिष्ठा हा शब्द मी काल रात्री सर्च केला बरं का, की मला काय ॲक्च्युली एक शुद्ध शब्द सापडत नव्हता. सो मग मी प्राणप्रतिष्ठा काल रात्री सर्च केली, तर समजून घ्या तुम्ही. आणि तयारी अशी काय खास करत नाही मी दरवेळेस, पण मी प्रयत्न करतो की माझा बाप्पा हा खूप सिम्पल आणि मिनिमल एकदम. असं मला ते असं साड्या बिड्या लावलेलं डेकोरेशन अजिबात आवडत नाही. तर डेकोरेशनसाठी लागणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या काल मी रात्रीच आणून ठेवल्या होत्या. तर मोस्टली मी ओरिजिनल फ्लावर्स यूज करतो. तर मी तुम्हाला काही गोष्टी दाखवतो ज्या मी डेकोरेशनमध्ये यूज करणार आहे. तर त्या पाहूयात आपण. हा सगळा असा पसारा पडलेला आहे आणि ही सर्व फुलं मी डेकोरेशनसाठी यूज करणार आहेत, जे की सर्व ओरिजिनल फुलं आहेत. तर याच्यात मोगऱ्याचा गजरा आहे, जिप्सीची फुलं आहेत. या फुलांचं नाव मला माहीत नाही, पण ते मी घेऊन आलो आहे. या पानांचंही नाव मला माहीत नाही. इथे गुलाब आहेत, लाल गुलाब. त्याच्यानंतर ही केळीची खुंटा आहेत आणि ही सर्व पूजेसाठी लागणारे साहित्य आहेत. तर इथे आपले बाप्पा विराजमान होणार आहेत या जागेवर. तर तुम्ही पाहू शकता इथे आहे असं इथे टेबल ठेवलेला आहे आणि इथे आपण बाप्पा बसवणार आहोत. खूप उशीर झालेला आहे कारण की अजून माझी डेकोरेशनची काहीच तयारी नाही आहे. आणि आज फक्त 3:30 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे आणि आत्ता 11:15 वाजलेले आहेत. आणि मम्मी माझ्या नावाने खूप ओरडतीये. हा आमचा लुसी. ही खायला आला पण तिकडे चल. हा आमचा लुसी, जो की मध्ये मध्ये करणार आहे आज. आणि आता याचं स्पेशल काम म्हणजे टेबल खाली जाऊन बसणं. काय म्याव. तर मी पटापट डेकोरेशन करतो कारण की मम्मी आधीच माझ्या नावाने खडे फोडायला चालू केले. आणि मम्मीला मी आज स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की मी डेकोरेशन करताना तू मध्ये मध्ये येऊ नको. कारण की मला माहिती आहे की ती जर आली तर आमची 100% भांडणं होणार. तर त्याच्यामुळं मम्मी आता ऐकते तिकडे साईडला बसून सगळं आणि हसती पण आहे. पण ठीक आहे, तिला मी थोड्या वेळाने दाखवतो कारण की तिची तयारी चालू आहे जरा. तर
हा चालू करतोय आता व्हिडिओ डेकोरेशन चालू आहे. ये काय नाही आता ये तू तू पण फेमस होशील. साडी घातली गाऊनवरच आहे ना त्याला काय आलं. आपण असेच अनफिल्टर ब्लॉग बनवणार आहे म्हणजे स्क्रिप्टेड असं काहीच नाही है ना. तुम्हाला मी आधीच सांगितलं की आपल्या ब्लॉगमध्ये स्क्रिप्टेड असं काही नसणार आहे. जे सगळे असेल ते सगळे अनफिल्टर ब्लॉग असतील. त्याच्यामुळे मम्मी म्हणते की मी गाऊनवर आहे तर ते साडी घातली तर येऊ कशी. तर तिला म्हटलं ये तर तेवढीच तू फेमस होशील. पुस. मैं हीरोइन हूँ, मैं हीरोइन हूँ. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. डेकोरेशन चालू करतोय गाईज. तर खरंच वेळ नाही आहे तर मी जे काय डेकोरेशन करतोय ते मी पटापट दाखवतो तुम्हाला. आणि डेकोरेशन झालं आहे की तुम्हाला फायनल सेटअप दाखवतो की कसं डेकोरेशन झालं आहे आणि ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. हाय गाईज, मी आता मस्तपैकी पुरणपोळी खाऊन आलेलो आहे डेकोरेशनच्या आधीच. शाबाश बेटा, बहुत बढ़िया मुन्ना. आणि काहीच सकाळपासून मदत केलेली नाही आहे. काहीच मदत झालेली नाही आहे. सकाळी निवांत उठलाय आणि मी ओरडलोय म्हणून ती पण काही फुलं मला आणून द्यायला तो गेलेला आहे. एवढंच. तर आत्ता असा आम्ही लावून घेतलेला आहे. तर कलर कॉम्बिनेशन हे खूप कसं दिसतंय मला तुम्हीच सांगा. मला तरी पर्सनली आवडलं असं हे कलर कॉम्बिनेशन. ग्रीन रेड आणि हा व्हाईट. तर मी आता ओरिजिनल फुलं आपण ज्याच्यात लावणार आहे हा असा स्पंज असतो ग्रीन कलरचा. तो मी पाण्यात बुडवून घेतलाय आणि त्याच्या आता क्यूब्स करतोय मी. ह्याच्यात लावणार आहे का काय ते स्पंज? नाही, इथे गणपती बाप्पा बसणार. अरे खरं इथे गणपती बाप्पा बसणार आणि ती फुलं अशी वरती अशी पसरवणार आहे मी. हा. बोला तुम्ही बोलू शकता. शांत शांत नका बसू. आता आम्ही काय बोलू? आता तू आम्हाला बोलू देत नाही. हिला नाही लागत? नाही लागत. ते कचरा आहे मम्मी. ते रस्त्यावर लागायचं नाही, लोकांनी त्याला फुलं बनवली. हा खरंच ते असं जंगलात ते लागायचे हे आधी आणि हे विकायला लागले. आणि ते कसले महाग येतात. महाग येतात ते. त्याला उपसून आणले असते काय विकायला. काय हे फुला आपल्या रानातले येते ते. लोक पैसे काही पण गटातला उचलून उपसून आणतील ना विकतील. आता मी ब्लॉग बनवून घेतोय फुलांचे. A few moments later. आता हे मी असे 2 बनवून घेतलेले आहेत आणि बाकीची फुलं आपण आता जसं लागतील तसं यूज करूया.
आता मी रांगोळी काढतोय. ज्यांना रांगोळीच्या ऑर्डर द्यायच्या असतील मी DM मध्ये माझा नंबर टाकतो, मला ऑर्डरसाठी कॉल करा. रुला दिया आपने यार. एक आदमी में इतना टैलेंट कैसे होता है? You made specially, my God. तर आत्ता आमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. मधले काही व्हिडिओज मला घेता आले नाही कारण की लाईट गेली होती. तर आता मी तुम्हाला आमचं साधं सिम्पल डेकोरेशन दाखवतो. तर आता डेकोरेशन तर झालेलं आहे. आता पूजेची तयारी चालू करतो आणि मी पण आवरून आता आम्ही बाप्पांना घ्यायला जाईल. तर इथं मम्मी नारळ सोडायचं काम करते. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. आणि या मॅडमला मी सांगितलं होतं की मोदक बनव आणि मॅडम आत्ता उठल्यात. त्यांना मोदकाची रिस्पॉन्सिबिलिटी मी दिली होती, जे की आता अर्धं काम मम्मीनेच केलेलं आहे, पण त्या आत्ता उठल्यात. आता मोदकाची तयारी करतील. इथं आमचा लुस्या, ए लुसे लुसे लुसे. तर गाईज आता बाप्पांना घ्यायला चाललोय आम्ही. आधीच खूप लेट झालंय आणि व्लॉगची सवय नसल्यामुळं मधले भरपूर क्लिप्स मिस झाल्यात, जे की शूट करता आले नाही. ओके, तुम्ही समजून घ्याल. पण आता आम्ही बाप्पांना घ्यायला चाललोय आणि बाप्पांना घेताना काही स्पेशल लोक तिथे वेट करत आहेत. तर ती स्पेशल लोक कोण आहेत ते तुम्ही गेस करा आणि भेटूयात तिथे. हे गणराया तुझी मूर्ती साजरी, देवा करुणा करा. तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मना आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत आमच्या घरा आले हो गणपती आले. सणा साजरा झाला आज खरा, घरात गणपती आले. गाईज थांबा ना, येऊ द्या ना तुमच्यापर्यंत. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. गाईज आम्ही आता गणपती घेऊन आलोय आणि मी ज्या लोकांबद्दल बोलत होतो ती ही लोक, मृणाली, प्रेम, इकडे ही सारिका, प्रांजल. माझा पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉग मध्ये जर ही लोक नसतील तर मग काय होतं? तो ब्लॉगच काय कामाचा. अजून बरीच मंडळी यायची जे की त्यांच्या घरचे गणपती करून येतात ते. आणि लेकिन एक सेकंड, त्यांच्या घरचे गणपती करून येतात आणि आमची प्रसादाची तयारी अजून चालू आहे. हे बघा, प्रसादाची तयारी अजून चालू आहे. किती वेळ लागेल मॅडम प्रसाद व्हायला? 5 मिनिटं अजून मोदक बनवतीये. वा वा. नमो नमो गणाधीशाय नमो नमः, नमो नमो गजाननाय नमो नमः, नमो नमो गणाधीशाय नमो नमः, नमो नमो गजाननाय नमो नमः. तू ही आधार, तू ही आशा, तू है वरदान गणराया.
है संसार अंश है तेरा, तू है ब्रह्मांड गणराया। तू ही आधार, तू ही आशा, तू है वरदान गणराया। क्या है संसार अंश है तेरा, तू है ब्रह्मांड गणराया। हॅलो हाय बोल हाय. मुंडी नीचे क्यों किया, ऊपर कर ऊपर कर। रुक जा हे भगवान, गाइस के हाथ नहीं पकड़ने का। जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन बुरी तरह फंसोगे। उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा। जीत का आरंभ तू है, हार का भी अंत तू। ज्योति तेरी जलती रहे सर्वदा। विघ्न हरता गणेश है गणराया, गणराया, गणराया। विघ्न हरता गणेश है गणराया, गणराया, गणराया। विघ्न हरता गणेश है गणराया, गणराया, गणराया। विघ्न हरता गणेश है गणराया। सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नाची, वार्ता विघ्नाची। नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती। दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती। फणींद्र माता मुकुटी जावे, तारण्य सिंधू भव दुःख हारे। तुझवीन शंभो मचको नकाचे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तकीच्या ठिकाणी, तिथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही। मोर्या मोर्या निबाळतानी, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरा बाळ तू घाल पोटी। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या। तर मित्रांनो, असे बघ, हे सगळी लोक असे बघतात, ते माझा पहिला ब्लॉग आहे, मी काय बोलतोय काय नाही असं चाललंय सगळ्यात. आणि आमचे काय काय आपले काय सांगतात पहिला काय पहिला बोल ना रे, बोल रे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. तर आमची पूजा झालेली आहे आणि मुहूर्त निघून जात होता म्हणून आम्ही काय गेला होता म्हणून आम्ही नाही वेळेवर झाली पूजा आपली म्हणून आम्ही काही क्लिप्स पूजेच्या वेळेचे काही क्लिप नाही घेतले, पण आता पूजा झाली आहे. मोदक कसे होते सारिका? 3 खाल्लो मी पळून किचन मध्ये लपून पुरणपोळी खाण्यासाठी आलेली ती म्हणतीये सकाळपासून उपाशी. तर प्राची, कसं पुरणपोळी कशी खायची आहे? दुधात कालून खायची, असं बसल कोल्हापुरी स्टाईल, कोकणी स्टाईल, असं असं पाय तर आम्ही आता जेवणावर ताव मारतो. भयंकर धावपळ झालेली आहे त्याच्यामुळं आणि भूक लागलेली आहे. सकाळपासून खाल्लं नाही, दादाच्या घरी जायचं आणि भूक येऊ इधर खाणे
कोणीच नाही. बाय गाईज, बाय. जेवताना भेटू. बाय बाय बाय. आमचा बाप्पा कसा आहे ते कमेंट मधून नक्की सांगा. हे बघा. आणि डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला तेही कमेंट मध्ये सांगा. तू नको सांगू प्रांजल. छान केलंय ना मी. छान केलंय ना मी. आम्ही केल्यावर का? Guys, आम्ही केलं. बाय. मागचे आवाज इग्नोर करा. बॅकग्राऊंडला जे आवाज येतात ते सगळे इग्नोर करा. कारण की ते फक्त आज खायला इथे आलेले आहेत. केलंय guys. ते फक्त खाण्यासाठी इथं आलेले आहेत. सो आता ताव मारतो आम्ही. मम्मी पुरणपोळीचा ताट वाढ ना. तुझा व्हिडिओ घेतो वाढताना. हे काय आता आणते ना ताट. अगं तुला घेतो ना व्हिडिओ मध्ये जा. मग मी वाढताना घे ना मग. वाढताना नको तू बनवताना चांगली दिसते. जा ना. बनवून झाले आणायचं. माझी मम्मी आणि तिची जिद्द कोणीच तोडू शकत नाही. आपे गेले. बाय. Do ba 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 do do ba do boo do a boo ba do ba do boo boo ba do a do ba do ba do a do ba do ba do do do. झालं गोड तिखट मिक्स कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? Do ba 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 do boo do a boo ba do ba do boo boo ba do a do ba do ba do a do ba do ba do 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 a do ba do ba do a do ba do ba do ba do ba do a do ba do ba do a do ba do ba do ba do. तर गणपती या लोकांनी बोलले ते समजून घ्या. आता आमची पेटपूजा झाली आहे आणि मी आता ब्लॉग इथे एंड करत आहे. तरी सर्वांनी ब्लॉगला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काय असतं? कमेंट करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. आणि आम्ही असे पाहिजे असू तर नसेल पाहिजे असं तरी करा. तरी काय बोलायचं विसरलो मी. हा पहिलाच ब्लॉग आहे तर सगळ्यांनी समजून घ्या. भूलचूक माफ असावी. गणपती बाप्पा थांबा. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गणपती बाप्पा बाय.